गोटवली 11 गोटवली आणि दिविशा 11 ऐरोली. थेट प्रक्षेपण दाखवण्याचं चूक काम आमचे तेजजी भोईर, कॅमेऱ्यावरती साहिल भोईर आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून घर बसले आपण रबरी बॉल काँग्रेस रबरी बॉल चषक 2024 प्रत्येक मॅचचा आपण आनंद लुटू शकता घर बसल्या. साऊंड सिस्टीम मंडप डेकोरेशन प्रसादजी पाटील, आमची आवाज जी कानापर्यंत आपले पोहोचली जाते त्याचं सर्व श्रेय जातं प्रसादजी पाटील, जे साऊंड सिस्टीम आणि मंडप डेकोरेशनचे सर्व आहेत. स्कोरची भूमिका पहिल्या मॅच मध्ये प्रचित आकाशजी पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. सहकारी करताना एक मोलाचं योगदान देताना या स्पर्धेच्या दरम्यान. पण 30,000 पहिलं, द्वितीय 15,000. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर अँड प्लेअर ऑफ द सिरीज. प्लेअर ऑफ द सिरीज हा एक मोठा किताब, समालोचकांसाठी एक ट्रॉफीज. खरोखरच औचित्य आपण पाहिलं मुख्य व्यासपीठावर आकर्षित करणाऱ्या मोठमोठ्या आणि या सोनेरी मुलामा देणाऱ्या या कशी ट्रॉफी या दिल्या जातील आजच फायनलचे दिवस. तद्वारे गोठवली 11 गोटे टीम कॅप्टन आहे, दिविशा 11 ऐरोली टीम कॅप्टन. प्लीज बोथ ऑफ द कॅप्टन इज हॅम्बल रिक्वेस्ट फॉर द टॉस. 58 धावांचं टार्गेट आणि त्या टार्गेटला उत्तर देण्यासाठी रोहित पुजारीच्या सोबत अनिकेत, ज्याने शेवटचं षटक हाताळलं. नॉन स्ट्राईक वरती अनिकेत, स्ट्राईक वरती रोहित पुजारी आणि गोलंदाजा बाहेर घेऊन येतं अर्थातच साईसागर शशांक. द बेस्ट पहिला षटकार आजच्या दिवसात ज्याच्या बॅटमधून बरसला तो शशांक बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू त्याने खेळला, फेस केला, पहिला चेंडू टाकण्यात जस्ट ऑफ द सेम स्टाईल ऑफ द भूषण पाटील, गंगाधर इंगोले, किशोर मडवी, रवी महात्रे, नाव शशांक. लवली बॉलिंग आहे, लवली बॉलिंग. गतीमध्ये पर्यंत गुडलेन टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र थोडासा उचली गेले. या अंदाजामध्ये अंदाज चुकला रोहितचा पहिल्या चेंडूवर. अंगावरती लागल्यानंतर लेग बायचा इशारा दर्शवला बच्चू वेदांत मात्रे या अंपायरने. अतिरिक्त धावसंख्येने मात्र श्रीगणेशा होते. रुद्र 11 मापे बनवायचे. 58-5 ओव्हरची मॅच पहिल्या ओव्हर हाताळताना शशांक द बॉलिंग मार्कवर. थँक्यू सो मच प्रेमराजी मडवी, या विशेष सेवेसाठी तुमचं कौतुक आहे. ओ ग्रेट बॉलिंग यार, सुपर बॉलिंग. स्लो वन चांगला हाताळतो. अजून आम्ही टेनिस खेळून ते परंतु 2-4 वर्षामध्ये इंजुरीने त्रस्त होता शशांक. बरंचसं क्रिकेट आणि त्यामध्ये ते ऑलराऊंडर प्रदर्शन मात्र सातत्याने कारकिर्दीमध्ये तो येऊ शकला नव्हता. त्याच्यानंतर काय स्लो वन लूप सुपर अतिशय दर्जा. 2 धाव मात्र मिळतात. 58 मध्ये दोन्ही चेंडू दर्जेदार टाकलेत शशांकने. बॉलिंग मार्क डीप एक्स्ट्रा का खडं केलं. लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट डीप बॅकफुट वर अवे फ्रॉम द बॉडी. द ग्रेट फिल्डिंग डीप कव्हर एक्स्ट्रा कव्हरला येत मात्र चौकार अडवला. चांगले फिल्डिंग. अभिषेक पवार बॅटचे तडाखे दिले. गुड पार्टनरशिप अलॉंग विथ संकेत. चौथ्या गड्याला येताना तिसऱ्या गड्याला येताना एक चांगली पार्टनरशिप मध्ये खडी केली होती अभिषेक पवार आणि संकेतने. त्याच्या बलबुत्यावर साईसागर 57 पोहोचला. 58चा टार्गेट. 2 धाव मिळाल्या यावेळी बॅट्समॅन रोहित पुजारी. सुपर बॉलिंग आहे. तेज तरार चेंडू. ही विविधता, ही खासियत आहे शशांकची. सिंगल मात्र मिळते पण तर लाजवाब बॉलिंग आहे. ग्लोवेसली द पेस ऑफ बॉलिंग बाय शशांक. लाजवाब बॉलिंग. सिंगल मिळते. धावसंख्या पुढे सरकते 5 वर. 0 गडी बाद. रुद्र 11 थोडासा बॅकफुटवर आहे. पहिला ओव्हरचा विचार केला. रोहित सारखा एक तडाखे फंदाला बॅटरला त्याने जागच्या जागेत शांत केले शशांकने. बॅकफुट वाला जागा बोल. चान्स फॉर द रन आउट. डेफिनेटली इज अ चान्स. हो माय गॉड व्हाट अ फील्डिंग. रोहित पुजारी गॉन. सर्वेश इज द स्टँड ऑफ द limit on. तर मागणी मात्र केली होती का थोडासा संभ्रमामध्ये विचारपूस केली जाते, हितगुज केली जाते. 2 अंपायरचे आपण पाहतोय. ओमकार दळवी आणि बच्चू वेदांत खूप चांगली मोठी भूमिका राहिली स्पर्धा. निखिल असेल, संपूर्ण आरिस गोटुली, राजे स्पोर्ट्स अकॅडमी गोटुलीचे सर्व सहकारी
त्याचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. त्यांना दिलेली MS गोटीलीने राकेश प्रतिष्ठान गोटीने 30+ खेळाडूंचे 40+ क्रिकेटपटूंची 7. नतीजा दॅट इज अ लवली रबर बॉल चषक 2024 पर्व औचित्य आहे वाढदिवस आमच्या लाडक्या अक्षय म्हात्रे यांचं. रोहित पुजारी व्हेरी सॉफ्टली डिसमिसल. रनआउट ऑफ सिलिमी डाउन. गुड फिल्डिंग सर्व्हिस सिलिमी डाउन. लाजवाब फिल्डिंग. विचार केला नाही सिंगल घेण्याचा मोह आवडता आला नाही. त्या मोहापाशी आपला बळी घेऊन गेला आणि स्वस्तामध्ये बाद. पहिला झटका रुद्र 11 मापे टीमला. रोहित पुजारी परतलाय. एक गडी बाद. स्कोर असं सांगतोय 5. सुरेश यादव. सुरेश आणि रोहित ही जोडी का फोडली अनिकेतला का फोडला हा चिंतेचा विषय असेल. कारण रोहित आणि सुरेश ही जोडी खूप मत आघाडीला तर धुमाकूळ घालायची. थोडासा चेंजेस केला पहा. एक गडी बदलल्यानंतर किती चित्त विचलित होतं. कॉन्सन्ट्रेट व्हेरी लॅक. एक गडी बाद. सद्यस्थिती आहे 5/1. 58 धावांचा टार्गेट. पहिली मॅच दुसरा दिवस आपल्या भेटीला. रुद्र 11 मापेच्या विरुद्ध साई सागर. डिपेंड करताना 58. काय बॉलिंग टाकली यार. तो 7-8 वर्ष शशांकचे चुणूक पाहायला मिळते. मजा यायची जेव्हा टेनिसमध्ये ऑलराऊंडर विविधता चांगली आहे या गोलंदाजाकडे. त्या विविधते जोरावर खामोश ठेवले आतापर्यंत शशांकने. ग्रेट बॉलिंग यार ग्रेट बॉलिंग. अनादर चेंज ऑफ द फेज. गतीमध्ये परिवर्तन केलं. ओव्हरची झाली चांगल्या पहिल्या समाप्ती. शशांकनं पहिलं ओव्हर हाताळलं. रनआउटची विकेट सांघिक मिळाली पण धावा खर्च केले शशांकने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये. साई सागर एलवंडे पहिल्या ओव्हर हाताळताना अवघ्या 5/1. 5/1. गोठवली 11 गोठवली आणि दिविशा 11 एरोच्या दरम्यान नेक्स्ट मॅच आहे. इनिंग ब्रेक नंतर आम्ही आवाज दिली होती दोन्ही कॅप्टनला का टॉस साठी या. पुन्हा एकदा तीच आवाज आम्ही देतो. दोन्ही टीमच्या गोठवली 11 गोठवली आणि दिविशा 11 दोन कॅप्टनला प्लीज आपण जर उपस्थित आहे तर त्वरित या आणि टॉस करून घ्या. लाजवाब बॉलिंग यार. कडक व्हॅरिएशन. मजा आली पाहायला. शशांकला इंजुरी त्रस्त झाल्यानंतर 3-4 वर्ष तो खेळू शकला नव्हता. परंतु जसं नव्या उमदीने तीच एकाग्रता तीच भेदकता तेच व्हॅरिएशन तीच चेंज ऑफ द फेस. अजिंक्य लाडो द टीम कॅप्टन ऑफ द दिविशा 11 ऐरोली यांचं आगमन झालेलं आहे. उपस्थित आहे. मी गोठवली 11 गोठवली टीमचा कॅप्टनला मात्र तीच विनंती करतो का आपण या. कारण विपक्ष टीम आहे त्याचा कॅप्टन अजिंक्य लाडो इथे उपस्थित राहिलेला आहे. अजिंक्य लाडो द सुपर क्रिकेटर अँड अट्रॅक्टिव्ह बॅट्समॅन इज अ टीम कॅप्टन. वेलकम. राईट आर्म उर्दू विकेट. पहिला चेंडू उचलून मारला अनिकेतने. चेंडूला दिशा दिली. का मागणी करत होता टीम साई सागर ऐरोली. कारण रोहित सारखा तगडा फलंदाज बाद होत असताना त्यांनी मागणी केली होती अनिकेत आम्हाला हवाय ते दाखवून देतात दर्शवताना. षटकार घेतलाय अनिकेतने. चरण स्वागत केलं जोरदार. रुद्र 11 महापेट टीमचा सलामीर. जसा स्ट्राईक मिळाला हापाळून गेला लाप केलं स्लॉक स्ट्रिप केलं साधामेंसाठी. 11 पोचवता षटकार. खातं खोलतं धूम धडाक्यामध्ये अर्थातच अनिकेत षटकार नवी फलंदाज झालाय. सुरेश नो स्ट्राईक. अनिकेत बॅकफूट बघत आबे फॉर्म द चाबुक शॉट. सुपर बॉलिंग सुपर बॉलिंग. हा डॉट आला षटकानंतर डॉट आलाय. बॉलिंग मार्कवर वैभव. साई सागर 11 कडून दाद देतो मी मंदार परबना. कारण एक हार जीतची तमा न करता त्यांनी नवीन टीम उभारण्याचं धाडस केलंय. सुपर बॉलिंग त्यात कडक इन टू द बॉडी. सुपर बॉलिंग सुपर बॉलिंग. षटकाराने मार खाल्यानंतर 2 चेंडू डॉट. क्लेवर बॉलिंग बाय वैभव. साई सागर ऐरोली सुपर. अमित सारखा चांगला फलंदाज या टीम मध्ये आपण खेळताना पाहिलं. येस किरण म्हात्रे आपलं सरसे स्वागत आहे. 40 सन्मान्य इंट्रोडक्शन यांना घातक फलंदाज. हाफ पावले गेट लाभ केलं. ओव्हर द काऊ कॉर्नर पोचर अँड सुपर स्ट्रोक अनिकेत. यासाठी मात्र खूप चर्चा चालली तर विकेट आम्हाला पाहिजे रनआउट. त्याचं जिवंत उदाहरण देताना एज अ सुपर प्लेट. दुसरा षटकार खेचलाय अनिकेतने बॅटमधून. 6 धावांनी बढोतरी दिली रुद्र 11 माफे टीमला. पोचलाय स्कोर 1 गडी बाद 17. 2 तडाख्याले धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये केवळ फक्त 5. रोहित पुजारी सारखे एक
मोठी विकेट मात्र तंबूत पडल्यानंतर त्याचबरोबर प्रमोद या चांगल्या व्यक्तिमत्वाचं आम्ही सरसे स्वागत करतोय. श्री अक्षयजी रमाकांतजी महात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आरेस गोटील आपले घेऊन येतोय. काँग्रेस रबर बॉल चषक 2024 पर्व 3. 17 धावा लागतात. दुसरा षटकार बॅटमधून बरसताना अनिकेतच्या लबलिक स्ट्रोक यार दोन्ही स्ट्रोक आहे अजून एक गरीब अंदाजामध्ये त्यांनी ठेवले. एक स्लॉक स्लिप अँड इट अनदर वॉज ओव्हर द कव्ह कॉर्नर एस मॅक्सिमम. 17 धावा लागतात. एक गडी बाद. 17 लॉस ऑफ 1 विकेट. बॉलिंग मार्क पर एक कमिंग बॉल वन्स अगेन टू द अनिकेत. ग्रेट बॉलिंग आहे. ग्रेट बॉलिंग. टायमिंग चुकला. हा कडक बॉल होता. ऑफसाइड ऑफ स्टंपला पिचिंग झालं. बॅकफुट होताना स्क्वेअर कट मारण्याच्या नादामध्ये सरळ चेंडू सबमरीन डिलिव्हरी बॅटच्या खालून डिलिव्हर विकेटच्या पाठीमागे चक्क काम बजावताना विकेट किपर डॉट आला. दुसरं उपगिरीपथावर शेवटचा चेंडू षटकाराने सुरुवात केली होती. त्यानंतर 2 डॉट. पुन्हा एकदा धमाका. पुन्हा डॉट. ग्रेट बॉलिंग. सुपर बॉलिंग. अवे फ्रॉम द बॉडी. थोडासा ऑफ स्टंपच्या खूप बाहेर मात्र बाहेर मिळालं. वेदांत बच्चूने त्याला दंडित करताना दिला वाईट बॉल. एक्स्ट्रा दा बोलतोय हर्षण पाटील. हर्षण भगवान पाटील टीम कॅप्टन आपण गोठवले विलियमगड प्लीज आपण टॉस साठी या. शेवटचा चेंडू हवे मध्ये चेंडू डाऊन द बॉल. कॉटन बॉलची सुवर्ण संधी गमावली. चला घेऊया टॉस. ओव्हरची झाली दुसऱ्या समाप्ती. यदरणी किरणजी म्हात्रे यांचे शुभास्ते आपण करून घेऊया. नेक्स्ट मॅच चा टॉस. गोठवली विलियन गोठवली त्याच्या विरोधात दिविशा 11 ऐरोली. एक खूप मोठं क्रिकेटचं नाव. विकेट किपर यष्टीरक्षक. शेवटच्या जे चेंडू शिल्लक असतात तेव्हा हाणामारी करणारा किरण म्हात्रे यांच्या शुभास्ते होते टॉस. गोठवली 11 गोठवली आणि दिविशा 11 ऐरोली. हर्षण भगवान पाटील टीम कॅप्टन गोठवली ऑन द टॉस. टॉस जिंकले गोठवली 11 गोठवली. नेक्स्ट मॅच असेल. इथे एक झटका आणखी एक विकेट मात्र प्रणान होती अनिकेतची ती गमावली. जेल सोडला अर्थातच बॉलर वैभवने. 2 ओव्हरचा खेळ इथे झाले समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 19. शशांक 5 धावा अवघ्या दिल्या पहिल्या ओव्हरमध्ये. विकेट मात्र मिळाली नाही. विकेट मिळवते सांघिक रनआउट रोहित पुजारीची. ही कश्मकश पहा मिळाल कारण लय मध्ये आला अनिकेत. त्याला कसा बीट करतोय तर पाहूया खेळ मैदानामध्ये जाऊन. 2 बेस्ट वर्सेस बेस्ट शशांकच्या विरोधामध्ये आता आहे ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आले तो अनिकेत. बॅकफुट वर जाताना ग्लोरियसली शॉट ऑन पूल इज अ सो हँडसम पूल सक्सेसफुल. चरण लाजवाब फटका. शॉट ऑफ जो बॅकफुट वर गेला दॅट इज अ लवली बॅकलिप अँड हिट ओव्हर द वाईड स्क्वेअर लेग अँड मिड विकेट. इट्स द मॅक्सिमम. षटकार आला. धावसंख्या झपकन पुढे जाते 25 वर. 58 धावांचं टार्गेट. पहिल्याच स्वागत केलं. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 5 धावा. त्याच शशांकच्या विरोधात पहिल्या चेंडूचं स्वागत केलं. शॉट ऑफ चेंडू बॅकफुट वर जाताना जॅक केला ओव्हर द काउ कॉर्नर बाय अनिकेत. तिसरा षटकार म्हणूनच मागणी करत येते कारण जेव्हा रनआउट मध्ये संभ्रम होते फिल्डर पण अखेरकार रोहितला आउट दिलं. बॉलर बॅक टू राहुल. वाईट लांगावच्या ठिकाणी शतरक्षणे फील करेल. सिंगल वर समाधान मानलं अनिकेतने. सिंगल मात्र घेऊन जाते रुद्र 11 मापे टीमला 58 धावांचा पिच्छा करताना स्कोर वरती आता लागते 26 वर 1. 26 धावा लागल्यात. विचार केला तर 58 धावांचं टार्गेट. 5 ओव्हरची मॅच. दुसरा दिवस पावसाळी रबर क्रिकेट काँग्रेस रबर बॉल चषक 2024. शशांक कबिंग टायमिंग चुकलं. गतीमध्ये परिवर्तन केले. चेंज ऑफ द फेस मिस टायमिंग स्ट्रोक. डीप मिडविकेट जो पण क्षेत्ररक्षकाने फील करेल. सिंगल मात्र सुरेश खात्यात जमावते. खात्यात झालेली आपली जमा 1 धाव मात्र वाढून देते. टीम रुद्र 11 मापे टीमला पोचते 27 वर 1. अजूनही पाहिलं तर 31 धावांची आवश्यकता. 31 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. Oh great! Ho 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 ho! What a helicopter! Properly open the wing and hit cover corner is the 4th number set car. अनिकेत सुपर्ब स्ट्रोक यार. किती लवकर विंग्स खोलले. अर्थात बॅट किती लवकर ओपन केली
बॅट्समनने व्हेरी क्विकली ओपन द बॅट अँड हेलिकॉप्टर शरण 6 धावाने मजल घेते रुद्र 11 मापे. 1 गडी बाद 33 धावा. 1 गडी बाद 33. चेंज ऑफ द पेस. हेलिकॉप्टरने प्रॉपर शिकवलं एम एस धोनीने का हेलिकॉप्टर या यॉर्करला कसं बर्बाद करू शकतो, कसं नेस्तानाबूत करू शकतो याचं जिवंत उदाहरण. परफेक्टली यॉर्क. दॅट इज अ नो डाऊट ऑफ द शशांक. बट हेलिकॉप्टर इज अ सुपर डुपर हिट ओव्हर द काऊ कॉर्नर ॲट मॅक्सिमम. 6 रन. 6 धावा 33 वर 1. 58 गेट. हो बॅकफूट वर गेला धमाका. यासाठी मागणी करत होते मैदानामध्ये का पुजारी ऐवजी आम्हाला अनिकेत द्या. 5 षटकार. झेल किती महागडा पडला बघा वैभव. जो झेल सोडला नसता तर अजूनही मात्र नाजूक अवस्था रुद्र 11 ची झाली असते. त्यानंतर 3 षटकार हे अनिकेतने केले. कॅचेस विन द मॅचेस यालाच म्हटलं जातं. ज्या मोठ्या फलंदाजा झेल सोडणार तो सोडणार नाही. ते करतो मैदानावर धुमाकूळ करताना अनिकेत. शशांक वरती चाललेला एक तुफानी हल्ला. जे शशांकने पहिल्या अवघ्या 5 धावा. नाव सेकंड ओव्हर कॉस्टली. हार्ड लक शशांक. 5 मध्ये आता 20 धावा मोजल्यात शशांकने. पण क्रिकेटची हीच गनिमा आहे, हेच विविधता आहे, हे वेगळेपण आहे. ते खूप मात्र आपल्याला हवं असं वाटतं. अनादर तगडा स्ट्रोक. अनादर बिग वन ओव्हर द मिड विकेट अँड काउन. षटकार मग 6 आला. जेव्हा झेल सोडला होता अनेकाचा 2 षटकार. झेल सोडल्यानंतर वैभवने आणखीन 4 षटकार. मॅच मधली हवा काढली या ओव्हर मध्ये. तब्बल शशांकने जे पहिले ओव्हर टाकला अवघ्या 5 धावा. पण या ओव्हरनं शशांकला सोडलं ना अनिकेतने. या षटकार ठोकले या ओव्हर मध्ये 4. 26 धावा खर्च केल्या. व्हेरी व्हेरी कॉस्टली. स्कोर पोहोचते 45 वर. 13 धावांची अजून मॅच आहे. अनिकेत खेळतोय 6 षटकार 38 वर. फक्त 12 बरोबर ना. 38 धावांना बाद. काल पहिल्याच मॅच मध्ये आपण अभि जोशीला पाहिलं होतं. 75 धावांची लाजबाब ती खेळी. 21 बॉल मध्ये 70 धावा. 5 बॉल 5 षटक. पण एक शेवटचा सन्मान दिला. हे सन्मान बऱ्याच कमी बॅटर देतात, कारण त्यांना फक्त षटकारांची भाषा बोलायला. पण 5 षटकारानंतर काय सन्मान दिला. आज सन्मान अभि जोशीने जेव्हा त्यांची प्रीमियर लीग आईला दिलं होतं पाठीमागे जर्सी व नाव त्याच्या आईचं कोरलं होतं. किती आईने आशीर्वाद दिलाय, किती त्याच्यानंतर किती प्रगती, किती षटकावर त्याचे पावलं मध्ये पदाक्रत होताना दिसत आहेत. त्याचं जिवंत उदाहरण अभि जोशी. द फर्स्ट बॅट्समॅन yesterday was hit completely the half century against कुमार 11 थुर्बे. 5 मध्ये 5 षटकार. 5वी हाफ सेंचुरी. येस, आपण पाहिलं होतं झूम मध्ये त्याच्यात पहिले हाफ सेंचुरी आपण पाहिली होती. धारावीला पहिली हाफ सेंचुरी. व्हेरी गुड बॉलिंग. द चेंज ऑफ द फेस. ज्या प्रतीकने पहिल्याच आणि इथे मला आणखी एक झटका. 2च्या 2 फलंदाज सॅक्रिफाईस करताना अनिकेतसाठी पहिलं सॅक्रिफाईस केलं होतं रोहितने. आता सुरेश करताना 2 गडी बाद. स्कोर आहे इथे 45-2. 13 धावांची आवश्यकता. आता चेंडू शिल्लक आहेत 11 गेंद्यावर 13 रन. नेक्स्ट मॅच आपण टॉस घेतली. टॉस गोटुले 11 गोटुले टीम कॅप्टन हर्षन पाटीलने जिंकले. दिविशा 11 एरुलच्या विरोधामध्ये मॅच आपण लगेचच या मैदानावरती याच शृंखलेमध्ये खेळताना पाहणार आहोत. जितू यादव joined the Aniket. He's the perfectly all-rounder of the team. Joined to the Aniket. अनिकेत नमांगाचे मात्रे 2023 पाहिला असेल तर जितूने गाजवली होती अक्षरशः ती स्पर्धा. प्लेअर ऑफ द सिरीज. तोच प्लेअर ऑफ द सिरीज जॉईन होतो. इथे 11 चेंडू 33 धावा. जरी मॅच गेली तर गोलंदाज जिवंत करू शकतात या गेलेल्या मॅचेस. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. बॉलर बॅक टू ड्राईव्ह. लॉंग ऑफच्या ठिकाणी शतरक्षण येईल फील केलं. फक्त सिंगल मिळते अनिकेतला. इथून 12 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू आणि 12 धावा. कंपल्सरी टार्गेट स्पर्धेचा नियम आहे. पर्व 3 मध्ये अरेच गोठवली घेऊन येतोय श्री आदरणीय अक्षयजी रमाकांतजी म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून काँग्रेस बॉल रबर चषक 2024 चा कश्मकश सुपर बॉलिंग प्रतीक. सिंगल खूप महत्वाचे आहे. ते अडवले नाही तर मुश्किल होऊन जाईल साई सागर ऐरोलसाठी. आणखी एक सिंगल मिळते. धावसंख्या मात्र 58 टार्गेटला उत्तर देताना 47 वर. 11 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 11 रन. स्ट्राईक वरती जितू यादव. डीप एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑन लॉंग ऑफ खडी केले. काऊ कॉर्नर आहे. डीप मिड विकेट. डीप स्क्वेअर लेग. मैदानाच्या अंतराळ वल्ल्यामध्ये पाहिलं तर सिलिमी डाऊन उभं केले.
ग्रेट बॉलिंग यार, ग्रेट बॉलिंग यार, अचूकतेवर, जोरावर न तर जोरानं न टाकता फक्त मेरिटवर चाललेली सट्टिक लाईन अँड लेंथ प्रतीक लाजबाब. लेफ्ट हँड बॅकफुटवर जागा पावणारी कॅचेस विन द मॅचेस. दुसरा झेल, मोक्याच्या क्षणी दुसरी संधी गमावली. 2 धावा, विकेट मिळवता 2 धावा दिल्या. ड्रॉप द कॅच, वाईट इज लॉंग ऑफ इज एन एरिया. कॅचेस विन द मॅचेस यासाठी म्हणलं जाते आणि नुकतंच मात्र ऑस्ट्रेलियाला मागे सरताना रोहितच्या नावी हा नको असणारा हा विक्रम लागलाय. सर्वाधिक वनडे मध्ये 35 झेल सोडलेत, 7 चेंडू आणि 9. खूप चांगली गोलंदाजी. बॅकफुटवर जाताना हे असं होतं मित्रा, काय केलं तर बरोबर केली, बरोबर करच्या जवळ नेलं षटकाराला. लाजबाब शोक. बॅकफुटवर जाताना ओव्हर द स्क्वेअर लेग अँड इज जितू यादव. 6 रन, फक्त 3 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 3 धावा, 6 गेंदे 3 रन. दुपारच्या सत्रामध्ये सारसोळे 11 सारसोळे खेळताना दिसेल. गावदेवी ही ठाणे विभागातील कोळशित गावदेवी च्या विरुद्ध नेरूळ 11 नेरूळच्या विरुद्ध घनसोळी 11 घनसोळी अशा तगड्या टीम मात्र आमने सामने त्यांचा खेळ आजाद पावणार आहोत. औचित्य श्री अक्षयजी रमाकांतजी मात्र समाजसेवक, क्रिकेट चांगले क्रिकेटपट्टू आणि यंगस्टरांचं एक चांगलं नेतृत्व करणारं हे भवितव्य आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्य अरेच गोटेली घेऊन येते याला सुरेख अशी भेट देताना काँग्रेस रबर बॉल चषक 2024. मॅच फिनिश. अर्धशतक जरी लावलं नाही तर मॅच मात्र नावी केली रुद्र 11 मापेच्या खऱ्या अर्थाने. अनिकेत निकाला 7वा षटकाराला 13 चेंडू मध्ये नाबाद 45 धावांचे एक जोरदार अँकरिंग अँड अट्रॅक्टिव्ह अँड अटॅकिंग इनिंग प्लेड बाय अनिकेत. रुद्र 11 45 नाबाद, त्यातच चढवले त्याने 7 षटकार. 7 षटकार 42 धावा. परिवर्तन आम्हाला सांगतो का बदल करणं खूप मतलब. प्लेअर ऑफ द मॅच, प्रत्येक मॅच साठी प्लेअर ऑफ द मॅच. चला माफ्याचा विनंती करतोय. रुद्र 11 आपले 2 खेळाडू अंपायर म्हणून आम्हाला इथे पुरवायचे आहेत, सहकार्य करायचंय. रुद्र 11 माफिल प्लीज. चला प्लेअर ऑफ द मॅच नो क्वेश्चन. यांना 45 धावा नाबाद, ज्याचा 2 षटकार घेतल्यानंतर त्याचा झेल सोडला त्याने मात्र टीम साई सागरला सोडला नाही. तो ठरतो या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच. नाबाद 45 धावा ठोकणारा 7 षटकांनी सायने अनिकेत प्लीज आपण यायचंय. आपल्याला इथे सन्मानित केले तर